हॅलो सगळ्यांना आत्मवंदन, सगळ्यांना प्रणाम. इथं असणारे माझे सगळे कुटुंबीय, त्यांच्यासोबत असणारे त्यांचे एंजल्स, त्यांचे गुरु आणि आपल्या सगळ्यांच्या सोबत असणारे आपले पूर्वज, या सगळ्यांचं मी स्वागत करते आणि मी सगळ्यांचे आभार मानते सगळ्यात आधी की आपण सगळेजण रोजच्या या साधनेमध्ये येत आहात. आपल्या आयुष्यामध्ये आपल्या सगळ्यांना ज्या गोष्टी आपण आता रोज बघतोय त्या गोष्टी ज्या होत आहेत, चांगल्या होत असतील, वाईट होत असतील, पण वाईट झालं तरी सुद्धा त्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवतो आणि पुढे जातो. कारण आपल्याला माहिती की आपल्यासोबत ती शक्ती आहे प्रत्येक क्षणाला. हा जो प्राणवायू आपल्या शरीरात जातोय त्या प्राणवायूचे, प्राणशक्तीचे आपण आभार मानू आणि हा विश्वास ठेवू स्वतःवर आणि प्राणशक्तीवर की आपण आपल्याला प्रत्येक क्षणाला एक गाईड करणारी, मार्गदर्शन करणारी एक इंटेलिजन्स पॉवर आपल्या सगळ्यांसोबत आहे. त्याशिवाय आपण हात सुद्धा वर घेऊ शकत नाही. त्याशिवाय आपण अ, हे बोलणं, हे विचार करणं, हे दृष्टीने बघणं, त्यानंतर प्रतिक्रिया देणं, तर ह्या सगळ्यांसाठी आपल्याला ती इंटेलिजन्स मदत करते, ज्याला सुप्रीम इंटेलिजन्स म्हणतात. जी आतमध्ये जी चैतन्य वाहते आपल्या सगळ्यांच्या, ती जी शक्ती आहे ती आपल्याला मदत करत असते. त्यामुळे सगळ्यात आधी जसं कसं आपल्या आयुष्यामध्ये जे ही दुःख येतात, एक आत्मा म्हणून आपण या सगळ्याचा अनुभव घेतोय. कदाचित आत्ता आपल्याला या शरीरात असताना असं वाटत असेल की हे कुठल्या माझ्या जन्माचे भोग माझ्या नशिबाला आलेत, कुठल्या जन्माचं दुःख माझ्यासोबत आहे म्हणून मला हे सगळं सहन करावं लागतंय. पण सबकॉन्शियस माइंडनी आपण हे सगळं सिलेक्ट करतो, आपण हे सगळं तयार करतो, स्वतःच आपण क्रिएटर आहोत. हे आपण आतापर्यंत अनेक वेळा ऐकलंय. आणि जेव्हा जेव्हा मी हे ऐकायचे तेव्हा मला हे खरं वाटायचं नाही आणि असं वाटायचं कोण कशाला स्वतःच्या आयुष्यात दुःख लिहून आणेल. पण हे सगळे अनुभव आपल्याला त्या आत्म्याला घ्यायचे असतात, त्या जीवाला घ्यायचे असतात. आणि म्हणून तो असे प्रसंग स्वतःवर ओढून घेतो, अशा व्यक्ती आपल्या आयुष्यात ओढून घेतो, असे शरीराचे आजार स्वतःला घेतो. जेव्हा हे खरोखर आपल्या आयुष्यात येतात, व्यक्ती असतील, प्रसंग असतील आणि शरीरातले आजार असतील, अशी लोक आपल्या आयुष्यात येतात, तेव्हा मात्र जेव्हा ते दुःख आपल्याला सहन होत नाही, कारण आता तो अनुभव घेतला, सगळं मान्य, दुःखाचा, रडण्याचा, निराशेचा, सुखाचा, आनंदाचा, हे सगळ्याचा अनुभव घेतला. पण जेव्हा आपण निराशेचा आणि निगेटिव्हिटीचा म्हणजे नकारात्मक ऊर्जांचा अनुभव घेतो, जसं की निराशा असेल, दुःख असेल, तेव्हा ते एक वेळ अशी येते की त्यावेळेस असं वाटतं हे माझ्यासोबत काय होतंय. कारण तेव्हा तो जीव, त्याला ते माहित नसतं जीवाला की हे सगळं मीच निर्माण केलेलं आहे माझ्या शक्तीने, माझ्या विचारांनी. ह्याच्यापासून ते अज्ञान असतो. म्हणून म्हणतात ना की जेव्हा जीव अज्ञानात असतो तेव्हा तो तडफडत असतो, कारण त्याला ह्याची आयडियाच नसते, कल्पनाच नसते की हे सगळं जे माझ्या भोवती जे हे सगळं वास्तव आहे, ज्या घरामध्ये, ज्या लोकांसोबत, ज्या प्रसंगामध्ये मी आलो, वाढलो, म्हणजे दुःख सहन करतोय, हे सगळं माझंच क्रिएशन आहे. त्याला असं वाटत असतं की ह्या माणसाने मला त्रास दिला, ह्या माणसाने मला दुःख दिलं, ह्या देवाला दोष देणं किंवा ह्या आजूबाजूच्या परिस्थितीला आपण दोष देत असतो एक जीव म्हणून. पण आत्म्याला सगळं माहित असतं. आत्म्याला हे माहित असतं की ह्या जीवानीच हे सगळं स्वतःचं तयार केलेलं आहे. हे आपल्याला मान्यच होत नाही, कारण आपल्या डोळ्यासमोर दिसत असते की समोरचा माणूस मला त्रास देतोय, दिसत असते की ह्या लोक माझ्याशी असं बोलतात म्हणून मला ते दुःख होत आहे. ह्या गोष्टींमुळे आपण मान्यच करणार नाहीत. जेव्हा जेव्हा कोणी आपल्याला हे सांगेल की बाबा रे, तूच तुझ्या आयुष्यात सुख असेल, दुःख असेल किंवा ही जी रियालिटी आहे, हे वास्तव जे आहे तू तू स्वतः निर्माण केलंय, हे सांगितलं जर कोणी, तर आपल्याला असं वाटेल हे काहीतरी बंडल आहे, हे असलं काही शक्य नाहीये, मी माझं दुःख कशाला निर्माण करू. पण आपल्याला कुणालाही दोष देण्याआधी, कुठल्याही व्यक्तीमुळे हे दुःख माझ्या आयुष्यात आलंय हे म्हणण्याआधी विचार करायचा की मी माझा जे पॉवर आहे, माझा रिमोट कंट्रोल आहे, आता दुसऱ्या व्यक्तीच्या हातात देतोय. कदाचित ती व्यक्ती मला खूप रागाने बोलली असेल, माझ्याशी वाईट वागलं असेल, मला फसवलं असेल, जे काही असेल, पण त्याच्यामुळं मला किती दुःखी व्हायचंय हे माझ्या हातात आहे. पण आपण भावनांमध्ये इतके गुंतलेलो असतो, आपण या मायेमध्ये इतके असतो की त्यामुळे आपल्याला दुःखाची ती भावना येते, आपल्याला रडू येतं, आपल्याला निराश वाटतं, आपल्याला असं वाटतं देव आहे का नाही या जगामध्ये, आम्ही इतकं चांगलं वागून सुद्धा आमच्यासोबत असं का होतंय. हा प्रश्न किती जण तर आपल्या आजूबाजूला पण लोक बोलतात की काही उपयोग नाहीये देवाचा करून, देव नाहीये, जे जो करत नाही त्याचं सगळं छान चालू आहे, असं म्हणणारी लोक आपण नेहमी बघतो आपल्या आयुष्यात. तर चूक त्यांची नाहीये, त्यांना ही माया दिसतीये, हा भ्रम दिसतोय, हा खेळ दिसतो, ही लीला दिसतीये. जे सगळं गीतेमध्ये सांगितलंय किंवा आपल्या संतांनी सांगून ठेवलंय की बाबा रे, तुझ्या डोळ्यापुढे जे तू बघतोस ना, ही सगळी माया आहे जी तुला त्याच्यामध्ये अडकून ठेवती. खरं सत्य काय आहे? खरं सत्य हे आहे की
आपणच आपल्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या अनुभवांसाठी आपण हे सगळं तयार केलेलं आहे. तर जशी दृष्टी तशी सृष्टी असं आपल्याकडे म्हणलं जातं. तर ही दृष्टी आपल्याला यायला पाहिजे. मग सृष्टी आपोआप बदलते. मला दिसलं पाहिजे जसं महावतार बाबाजींच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, की तुम्ही प्रत्येक जेव्हा समोर माणूस येतो, कुठलाही व्यक्ती येतो, तेव्हा त्याला ह्या दृष्टीने बघा, की ज्या परमेश्वराने, ज्या परमात्म्याने, ज्या सुप्रीम पॉवरनी मला बनवलंय, त्याच शक्तीने त्याला बनवलंय. त्याच शक्तीने दगड बनवलाय. त्याच शक्तीने झाडं बनवली. त्या शक्तीने किडे, कीटक, जंतू बनले. त्या सगळ्यांमध्ये तीच शक्ती आहे. फक्त माणसामध्ये ही जी चेतना आहे, ही जी बुद्धी आहे, ती त्या किड्यांमध्ये, त्या पक्ष्यांमध्ये नाहीये. कारण त्यांना कर्माची बंधनं पण नाहीयेत त्यामुळं. कारण त्यांची चेतना कुठपर्यंत आहे? फक्त आहार, निद्रा ह्यापर्यंत, की खाणं आणि झोपणं. सूर्यास्त झाला की हे सगळे पक्षी त्यावेळेस सगळे झोपून जातात. पुन्हा सकाळी सूर्योदयाच्या वेळेस ते उठतात. हा एवढाच त्यांचा दिनक्रम आहे, की जायचं आपलं खाणं शोधायचं आणि त्या त्या वेळेस झोपायचं आणि चिवचिव त्यांचे आवाज करत बसायचं. हेच त्यांना हे त्यांचा प्रोग्राम आहे. हे त्यांच्या चेतनेमध्ये, बुद्धीमध्ये हे लिहून दिलंय. त्याप्रमाणे ते तेवढं करतात काम. सूर्याला सांगितलंय तू सकाळी उगवायचं, संध्याकाळी तू जायचं. म्हणजे ह्याच्याप्रमाणे आपल्या पृथ्वीच्या मॅप प्रमाणे तुझ्या तुझ्या प्रदेशामध्ये तू परत तिकडे जा, तिकडं उगव, परत तिकडं हे जसं आपली पृथ्वी फिरते. तर ही प्रत्येकाची कामं निवडून दिली आहेत, त्याप्रमाणे ते कामं करतात. माणूस हा असा आहे की तो दिनक्रम करतो प्लस त्याला भावना आहे. हा एकमेव असा आहे की ज्याला भावना आहे, की जो रडतो, जो हसतो, जो भांडतो, जो रागराग करतो, जो दुसऱ्याला शिव्या देतो, दुसऱ्याबरोबर वैरत्व ठेवतो, शत्रुत्व ठेवतो. कारण त्याला भावना दिल्यात, त्याला मन दिलंय, जे विचार उत्पन्न करत आहे. मग अशा वेळी जेव्हा आपल्याला हे सगळे दिलेलं आहे, तेव्हा त्याचा अनुभव घेणं गरजेचं आहे. म्हणून आपण अनुभव घेतो. जर आपल्या डोक्यामध्ये राग दिला नसता, जसं मी त्या दिवशी सांगितलं, तर आपण कधी रागाचा अनुभव घेऊच शकलो नसतो. आपण बघू शकलो नसतो की राग म्हणजे काय. तर हे सगळं आपल्याला जे दिलेलं आहे हे फक्त अनुभव आहेत. ह्याच्यामध्ये चूक बरोबर काही नाहीये. आपण जे करतोय, हे सगळे जे अनुभव घेतोय, हे फक्त आपल्याला ते अनुभव घ्यायचेत म्हणून आपण घेतोय. आपल्याला शिकायचंय की कसं आहे. कारण एकदा का तुम्ही पृथ्वी सोडली, हे शरीर तुम्ही सोडून चेतनेमध्ये गेलात, म्हणजे आत्मा ज्याला म्हणतो आपण, ज्याला मरण नाहीये, जो अमर आहे, किंवा आपली कॉन्शियसनेस, आपली चेतना, तेव्हा नंतर जोपर्यंत आत्मा पुन्हा शरीर घेत नाही, धारण करत नाही, तोपर्यंत त्याला हे अनुभव मिळत नाही. दुःखाचे, रडण्याचे, निराशेचे, रागराग करण्याचे, कुणाला तरी दोष देण्याचे, द्वेष, मत्सर, हे अनुभव तो घेऊ नाही शकत. त्यासाठी तो देहात येतो. मग आपल्या संतांचं जर तुम्ही नीट ऐकलं, नीट वाचलं, नीट बघितलं, त्यांनी काय काय सांगितलं, तर त्यांच्या एका एका ओळीमध्ये हे सगळे अर्थ लपलेले आहेत. पण ज्या काळामध्ये ह्या संतांनी लोकांपर्यंत हे सगळे मेसेजेस द्यायचा प्रयत्न केला, त्या काळातली लोक हे समजण्या इतकी तयार नव्हती. त्यामुळे त्यांनी जे लिहून ठेवलंय त्या काळच्या लोकांनी त्याचे वेगळेच अर्थ घेतले बऱ्याच जणांनी. आता तुम्ही जेव्हा बघाल, जेव्हा ज्ञानेश्वरी, दासबोधासारखे ग्रंथ वाचाल, किंवा तुम्ही सुषमाबाईंचं जर ऐकलं असेल आजचा पण व्हिडिओ, तर त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय की कसा जीव, कसा आत्मा, कसा अंतःकरण आणि कसा परमात्मा, आणि कशी आपली बुद्धी, या सगळ्या गोष्टी त्यांनी व्यवस्थित समजून सांगितल्या. ज्या ज्या काळामध्ये जशी जशी लोक तयार असतात त्याप्रमाणे गुरु येतात, अवतारी पुरुष येतात आणि ते सांगायला प्रयत्न करतात समाजाला की हे असं आहे, चक्र आहे. त्या काळामध्ये जर त्यांनी सांगायचा प्रयत्न केला असता तर लोकांनी कधी विश्वास ठेवला नसता त्यांच्यावर, आणि सांगितलं असतं हे काहीतरीच वेगळंच आहे, हे आम्हाला समजतच नाहीये, किंवा अशा त्या त्या वेळेसच्या लोकांच्या त्या पातळीप्रमाणे त्यांना संतांनी खूप सांगायचा प्रयत्न केला. तुम्ही संतांच्या साहित्यामध्ये जर नीट अर्थ देऊन वाचला तर तुम्हाला या गोष्टी कळतील. याचं एक छोटं उदाहरण म्हणजे शंकर बाबांची जी पोथी आहे, शंकर गीता ज्याचं नाव आहे, त्याच्यामध्ये सुद्धा 18 अध्याय आहेत. तर एका अध्यायामध्ये शंकर बाबांनी सांगितलंय की तू सिद्धीच्या नादी लागू नको. लोक ध्यान करतात, साधना करतात, कशासाठी? काहीतरी सिद्धी मिळावी, आपल्याला काहीतरी मिळावं, त्याच्यातून त्याच्यातून आपण फेमस व्हावं, आपण आपण समाजाच्या पुढं पॉप्युलरिटी, म्हणजे लोकांनी आपल्याला पाया पडावं, आपल्यापाशी यावं सगळ्या गोष्टींसाठी, ह्यासाठी म्हणा, किंवा ह्या सगळ्या जादू तंत्र ह्याच्यासाठी लोक साधना करायचे जास्त करून. तेव्हा शंकरबाबांच्या पोथीतलं ते वाक्य आहे, तू सिद्धीच्या नादी लागू नको, स्वतःला ओळख, तू कोण आहेस, तू कुठला आहेस. आणि ते म्हणायचे, पत्ता पत्ता छुपेगी कितने अंदर कैरी, असं काहीतरी त्यांचं एक वाक्य होतं. तू किती दिवस आतमध्ये लपशील, कधीतरी तुला कळेल की तू कोण आहेस.
तर तू स्वतःला ओळख, तू कोण आहेस, तू कुठला आहे, हे आधी ओळख, तू तुझ्या आत जा. हे त्यांनी त्यांच्या अध्यायांमध्ये लिहिलेलं आहे. जेव्हा मी हे वाक्य वाचायचे दरवेळी, जेव्हा मी पारायणाला बसायचे महाराजांच्या, आणि जेव्हा वाचायचे ना, मला नाही कळायचं की बाबा काय म्हणतात नेमकं. कारण माझ्यासाठी कोण आहेत? माझ्यासाठी शंकर बाबा माझे सगळं. ते म्हणतील त्यांचं सगळं, त्यांची सगळी उपासना म्हणजे माझं सगळं जग आहे. त्याच्या व्यतिरिक्त मला काही माहित नसायचं. जेव्हा जेव्हा मी जे कुठले गुरु माझ्या आयुष्यात आले, त्यांची उपासना केली, ती अशी केली की डोळे झाकून ते म्हणतात त्याच्या वर विश्वास ठेवून पूर्णपणे शरणागती पत्करली. मग मी तिथे डोकं चालवायचे नाही जास्त. आणि त्यावेळेस जेव्हा बाबांची वाक्य वाचली, तेव्हा मला कळायचं नाही की ते काय म्हणतात. तर बाबांनी, शंकर बाबांचे अनेक उपकार की त्यांनी मला इथपर्यंत आणलं. आणि आता मला त्याचा अर्थ कळतोय की शंकर बाबांच्या पोथीत ते काय लिहिलेलं असायचं, की तुम्ही आत जा, तुम्ही स्वतःला ओळखा. जोपर्यंत ह्या आपल्यासारखी व्यक्ती, जोपर्यंत अशा आत्मज्ञानाच्या मार्गाला लागत नाहीत, तोपर्यंत हे गुरु आपल्याला मदत करतात. त्याच्यानंतर त्यांचं काम संपलं. आपली इच्छा म्हणजे आपल्याला असं वाटलं की जेव्हा आपण आत्मज्ञानाला लागतो, आत्म्याच्या प्रवासाला लागतो, आपण ध्यानाबद्दल, साधनेबद्दल माहिती घ्यायला लागतो, आपण ओळखायला लागतो की माझे शंकर बाबा, माझे स्वामी समर्थ, माझे साई बाबा हे मीच आहे. हे ज्या दिवशी ज्या व्यक्तीला कळतं, तेव्हापासून तो त्यांची उपासना करायची गरजच नाही ना मग. म्हणून तुम्ही बघत असाल की साधनेमध्ये लोक, त्यांना हे समजतं की ते आणि मी एकच तत्व आहोत. माझ्यातच ते स्वतःला बघायला लागतात. गुरूंमध्ये इतके ते एकरूप होतात. आणि हेच व्हायचं आपल्याला. जसं तुकाराम महाराजांनी सगळ्या बसलेल्या लोकांमध्ये विठ्ठलाचं रूप त्यांना दिसलं, बघायला लागले. ते एक प्रसंग आहे, मला नीटसा माहित नाहीये, माफ कर त्याबद्दल. पण जेव्हा तो प्रसंग आहे त्याच्यामध्ये सगळीकडे विठ्ठल दिसतो, सगळ्या भक्तांमध्ये. म्हणजेच काय झालं, सगळेजण एकतत्व आहेत आणि ते विठ्ठलाशी इतके एकरूप झालेत की त्यांना सगळीकडे तेच दिसायला लागतं, भगवंताचं रूप दिसायला लागतं. त्याप्रमाणे जी लोक आपल्या गुरूंसोबत उपासना करून करून पुढच्या वाटेला लागतात आत्मज्ञानाचं, तेव्हा त्यांचे गुरु त्यांना हे दाखवतात की तू आणि मी वेगळे नाही आहोत, आपण एक आहोत. आणि मग त्यावेळेस सगळं जे मधलं, हे जे मायेचं रूप आहे, माया जे पडदा आहे, हा संपतो. मग त्यावेळेस तुम्ही पुन्हा गुरूंच्या जवळ बसून, पुन्हा त्यांचं पूजा पाठ करून, हे नाही केलं तरी तुमच्यावर गुरु तुमची रागवत नाही. कारण त्यांना माहिती की तुम्हाला कळलंय की तुम्ही आणि ते एकतत्व आहात. मग त्यावेळी फक्त तुम्ही डोळे मिटा आणि तुमच्या गुरूंना आठवा, त्यांचा चेहरा आठवा, आणि तुम्ही त्यांना रोजच्या रोज प्रणाम करा, त्यांचे आभार माना. ही झाली तुमची सगळ्यात मोठी पूजा. कारण त्यावेळेस तुमच्या गुरूंना माहित असतं की तुम्ही आता आत्मज्ञानाच्या त्या टप्प्यावर आलायत की जिथं तुम्हाला सत्य समजलंय की तुमच्या आतमध्ये ब्रह्म आहे, तुम्ही आणि मी वेगळे नाहीयेत. आणि हे सगळं आपल्याला महाअवतार बाबाजींच्या पुस्तकात वाचायला मिळेल. महाअवतार बाबाजींचं पुस्तक सुरूच त्या गोष्टीने होतं की आपण सगळे एकाच तत्वापासून, एकाच प्रकाशापासून बनलोय. आणि तिथून हा प्रवास सुरू झाला. म्हणजे पुढे पुढे ते पुस्तक पुढे पुढे आपल्याला घेऊन जातं. तर जसं हे पुस्तक आहे, तशीच ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, हे सगळं आपल्याला तेच सांगितलं की आपण सगळे कसे एकाच आत्म्यापासून, एकाच परमात्म्याचे वेगवेगळे अंश आहोत, वेगवेगळी रूपं आहोत. तर हे एक मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि उद्या सूर्यग्रहण आहे. आपल्या भारतात नाही दिसणार आहे, पण ते कुठंतरी जगाच्या कुठल्या तरी भागामध्ये दिसणार आहे. आणि आपण सगळे एकाच पृथ्वीचे आहोत. त्यामुळे जरी ते आपल्या भारतात नाही दिसणार, तरी सुद्धा लोकांच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होईल. कारण ग्रहण, त्यानंतर हे जे अमावस्या पौर्णिमा, हे दिवस असतात, हे सगळे आपल्या आयुष्यात काहीतरी बदल घेऊन येतात. तर मी परवा जे तुम्हाला 2-3 गोष्टी सांगितल्या, त्याच्यावर थोडंसं लक्ष द्या. की जर तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्यात काही बदल करावेसे वाटत असतील, तर जर तुमच्या डोक्यात काही येत असेल सारखं की हे खायला पाहिजे, मी माझ्यासाठी चांगलं आहे, तर तो जरूर बदल करा. व्हिडिओ आला समजा युट्यूबवर, कुठल्या कुणा ग्रुपमध्ये आला, तुमच्यासाठी तुम्हाला वाटतंय हा मला उपयोगी पडेल माझ्या आजारावर, तर जरूर त्याला तुम्ही फॉलो करा. तुम्ही प्रार्थना सुद्धा करा की हे जे माझं शरीराचं दुखणं आहे, त्यासाठी मला काहीतरी उपाय मिळू दे. हे तुम्ही म्हणा फक्त, आणि मग तुम्हाला काहीतरी उपाय मिळेल. पण तो मिळाल्यानंतर तो जरूर विश्वासाने करा. सोबतच तुम्हाला जर असं काही नवीन शिकावंसं वाटत असेल, नवीन काही कुठे जावंसं वाटत असेल, कुठल्या मंदिरात किंवा अजून कुठल्या ठिकाणी जर तुम्हाला सारखं वाटत असेल की मला इथं जायला पाहिजे, अशी कुठलीही इच्छा तुमच्या मनात, विचार येत असेल, जो चांगला आहे, जो सकारात्मक आहे, तर तो जरूर करा. हा संदेश मला आत्ता खूप मिळतोय.
म्हणून मी तुम्हाला आता हा सांगितलं. कारण हे जे ग्रहण आहे हे आपल्या आयुष्यामध्ये बदल घेऊन येईल. बदल म्हणजे आपल्या राहणीमानामध्ये, म्हणजे आपलं जसं आपण मनाचं क्लिन्झिंग करतो, शुद्धीकरण करतो, त्याप्रमाणे आपल्या खाण्यापिण्यामध्ये बदल, हे सगळं होईल. आपल्या शरीरात बदल होत आहेत. त्याप्रमाणे तुम्हाला जे जे असे विचार येत असतील तर तुम्ही ते जरूर फॉलो करा. ऐका आपल्या मनाचा, स्वतःवर विश्वास ठेवा. कारण आपल्या मनासारखा दुसरा गुरु नाहीये. आपणच आपले गुरु आहोत. ठीक आहे. तर आपण ह्याच नोटवर आज आपण रेकी घेऊ, कारण काल वेळ मिळाला नाही त्यामुळे आपण घेतली नाही. तर आज आपण रेकी घेऊ. तर आपण सगळे ध्यान अवस्थेमध्ये येऊ. तर आपण सगळेजण ध्यान अवस्थेमध्ये पाठीचा कणा ताठ ठेवून आपले हात असे एकमेकांवर घासून आपण आकाशाकडे हात धरू. रेकी ऊर्जेचं आवाहन करू. हे रेकी शक्ती माझ्या हातात ये आणि मला पूर्ण बरं कर. आपलं लक्ष आपल्या हातावर ठेवा. हे रेकी ऊर्जा माझ्या हातात ये आणि मला पूर्ण बरं कर. हे रेकी ऊर्जा माझ्या हातात ये आणि मला पूर्ण बरं कर. आत्तापर्यंत मिळालेल्या सगळ्या उपचारासाठी, शक्तीसाठी तुझे अनेक आभार आहेत. एक मोठा श्वास घ्या आणि आपले हात आपल्या मांडीवर ठेवा. आता एक असा मोठा श्वास जे आपण गेले 3-4 दिवस झाले घेतोय. श्वास घेताना पोट फुलवा. पोटातून श्वास घ्या. जितकं पोट आपल्याला फुलवून श्वास भरून घेता येईल छातीमध्ये, पोटामध्ये, तितका घ्या. आणि अगदी हळूहळू आपल्या सोयीनुसार श्वास सावकाश घेऊन सावकाश तोंडावाटे बाहेर सोडा. जेव्हा आपण पोटामध्ये हवा भरून घेतो खालच्या बाजूला, तेव्हा तुम्हाला जाणवेल की हळूहळू आपण ही हवा आपल्या ओटीपोटात सुद्धा भरून घेतोय. आपल्या ओटीपोटामध्ये आपण जागा बनवली जिथं हा श्वास जातोय. पोट एखाद्या फुग्याप्रमाणे फुलवून बाहेर काढा. भरपूर हवा घ्या. आपल्या शरीरात येऊ दे. ऑक्सिजन, प्राणवायू भरपूर प्रमाणात येऊ दे. दिवसभर विचारांमुळे आपण अनेकदा श्वास घ्यायचं सुद्धा विसरतो. आपल्या पोटात, छातीत भरपूर हवा भरून हळूहळू तोंडावाटे आपले श्वास बाहेर पडू दे. 2-3 वेळा या पद्धतीने केल्यानंतर आता असे काही श्वास घेऊ की जे आपण नाकाने घेऊन नाकाने सोडू. अगदी सहज, कोमल, कुठेही ताण द्यायचा नाहीये. फार जोरात नाकाने श्वास ओढायचा नाहीये. अगदी सावकाश वर घ्या. सहजपणे पोटात, छातीत आणि नाकावाटे अगदी सावकाश कोमलपणे बाहेर सोडा. काही क्षण आपण ह्या पद्धतीने मोठे मोठे श्वास घेत राहू.
आणि हळूहळू आता आपलं लक्ष आपल्या मूलाधारावर, शरीराचं मूल, मांडीवर जिथं आपण हात ठेवले तिथं घेऊन जाऊ. आपलं पूर्ण लक्ष आपल्या खालच्या सगळ्या भागावर, कमरेखालचा संपूर्ण भाग, अगदी तळपायापर्यंत हातावाटू रेकी शक्ती प्रवाहित होती. आपल्या हातांमध्ये जी चक्र आहेत, जी ऊर्जा आहे, ती खालच्या भागाला पूर्ण ऊर्जा द्यायचं काम करते. सगळ्या पेशींपर्यंत ही शक्ती पोहोचते. मी पृथ्वी मातेशी घट्ट जोडलेली आहे. मी सुरक्षित आहे. आयुष्यात होत असलेल्या, सुरू असलेल्या, होणाऱ्या सगळ्या प्रक्रियांवर, गोष्टींवर माझा पूर्ण विश्वास आहे. मी समृद्ध आणि सुरक्षित आत्मा आहे. मी समृद्ध आणि सुरक्षित आहे. पूर्ण लक्ष आपलं खाली केंद्रितच असू द्या. शक्ती द्या आपल्या शरीराच्या मुळाला घट्ट आणि भक्कमपणे उभं राहण्यासाठी. हा आपला आधार आहे, जो आपल्याला कुठल्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी शक्ती देतो. जितकं मूळ घट्ट आणि भक्कमपणे उभं असतं, जितकं जमिनीला घट्ट धरून असतं, तितकं ते झाड सुरक्षित आणि बहरतं. प्रत्येक क्षणाला परमात्मा आणि सर्व दिव्य शक्ती माझ्यासोबत आहे. माझं मूलाधार चक्र आता संतुलनात आलं आहे. आपला उजवा हात आता आपल्या ओटीपोटावर उजव्या बाजूला ठेवा. आपलं सॅक्रल चक्र आपण आता संतुलनात आणू. डावा हात सुद्धा उचलून ओटीपोटाच्या लोअर ॲब्डोमेन डाव्या बाजूला ठेवू. रेकी शक्ती, रेकी एनर्जी प्रत्येकाच्या हातामध्ये असते. त्यासाठी कुठल्याही बाहेरच्या गोष्टींची गरज नाहीये. सगळं काही आपल्या आत आहे. एव्हरीथिंग इज विदिन अस. कारण आपण ब्रह्म आहोत. वी आर द डिवाइन लाईट.
आपल्या स्वादिष्ठानाला सुरक्षित संतुलनात आणा. माझी क्रिएटिव्हिटी, कल्पनाशक्ती वाढत आहे. माझे हार्मोन्स संतुलनात येत आहेत. या भागातले कोणतेही शारीरिक त्रास, ऊर्जेचे अडथळे, एनर्जी ब्लॉकेजेस आपल्या हातातूनच वाहणाऱ्या रेकी एनर्जीद्वारा दूर होत आहेत. आपल्याला फक्त आणि फक्त आपला फोकस, आपलं लक्ष आपल्या ओटीपोटावर ठेवायचं. बाकी सगळं काम ही दिव्य शक्ती करते. अजून 2 मिनिटं आपण इथंच राहू. मनाने, विचारांनी, बुद्धीने पूर्ण लक्ष केंद्रित करा आपल्या ओटीपोटावर. ज्यांना शक्य आहे त्यांनी ऑरेंज, नारंगी रंगाची कल्पना या भागामध्ये करा. हा रंग संपूर्णपणे ओटीपोटामध्ये मागे पाठीपर्यंत पसरतोय. आपल्या हातामध्ये आपल्याला एनर्जी जाणवते का बघा. मी या क्षणाला, या सत्रामध्ये आपल्यासोबत डॉक्टर मिकाऊ सुई, आर्कएंजल मायकेल, भगवान श्री कृष्णांना बोलवते. आपलं स्वाधिष्ठान चक्र आता संतुलनात आलं आहे. आपला उजवा हात आता आपल्या नाभीवर उजव्या बाजूला आणि आता डावा हात उचलून डाव्या बाजूला. जिथं आपलं लक्ष जातं, आपला फोकस जातो, तिथं एनर्जी फ्लो व्हायला लागते. म्हणून जितकं शक्य आहे तितकं आपला फोकस, आपलं ध्यान, आपली चेतना आपल्या पोटाच्या, नाभीच्या सगळ्या भागावर ठेवा. मणिपूर चक्र. माझा आत्मविश्वास वाढत आहे. माझी पचन संस्था सर्वोत्तम पद्धतीने काम करते. पैसे कमवण्याच्या नवीन नवीन संधी माझ्यापर्यंत येत आहेत. माझी इन्सुलिन लेवल, ब्लड प्रेशर योग्य प्रमाणात आहे. सगळे विटॅमिन्स संतुलित आहेत. हे सगळे संकल्प, सगळे अफर्मेशन्स आपण आपल्या शरीराच्या प्रत्येक चक्राला द्यायचे. हे आपण इंटेन्शन, हा आपला हेतू या प्रत्येक चक्राला द्या.
आणि बाकी सगळं रेकी शक्तीवर सोडा. सरेंडर. आत जा. जितकं जमेल तिथलं आतल्या जगात जा. आपल्या श्वासांवर, आपल्या हातांवर लक्ष ठेवा. जितकं शक्य आहे तिथलं आतल्या जगामध्ये शरीराच्या या चक्रांवर ध्यान लावा. पूर्ण लक्ष आपलं आपल्या पोटावर. सगळी ऊर्जा आता इथं एकवटली आपल्या पोटावर आणि हातातून वाहणारी रेकी शक्ती या ऊर्जेला एका प्रवाहामध्ये आणायचं काम करते. सूर्याप्रमाणे तेजस्वी पिवळा रंग आपल्या पोटामध्ये सगळीकडे पसरलाय आणि तो आपल्या ऑरामध्ये पूर्णपणे शुद्धीकरण करतोय. शरीराच्या भोवती या पिवळ्या रंगाचं एक वलय तयार झालंय, ज्याच्या आतमध्ये आपण बसलो. माझं मणिपूर चक्र आता संतुलनात आलं आहे. मोठा श्वास घेऊन आपला उजवा हात आपल्या छातीवर उजव्या बाजूला ठेवू आणि डावा हात उचलून डाव्या बाजूला. दोन्ही हात एकमेकांवर ठेवून मध्यभागी ठेवले तरी चालेल. आपलं हृदयस्थान प्रेमाचं आणि आपल्या आत्म्याचं स्थान. माझ्या हृदयामध्ये आलेल्या सगळ्या अनुभवांमुळं जे काही ब्लॉकेजेस, जे काही दरवाजे मी बंद केलेत, सगळे उघडण्याचं काम हातातून वाहणारी रेखी शक्ती करते. या क्षणाला माझ्या हृदयावर हात ठेवून मी आभार मानते. माझ्या आयुष्यात असलेल्या सगळ्या सुखसोयींसाठी आभार मानते. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक पैशासाठी, रुपयासाठी, धन, संपत्ती, घरामध्ये असलेलं अन्नधान्य, घरात असलेली प्रत्येक उपकरण, भांडी, सगळ्यांसाठी हे परमात्मा तुझे खूप आभार मानते. मला आज मिळालेलं अन्न, पंचतत्व, हवा, पाणी, अंगावर असलेली ही वस्त्र आणि डोक्यावर असलेलं हे छत, माझं घर, त्यासाठी मी आभार मानते. माझ्या आयुष्यात जी कोणी लोक आहेत त्या सगळ्यांना मी या हृदयातून प्रेम,
आणि प्रकाश पाठवते. ते माझे शत्रू असतील तरीही. आपल्या छातीवर येणारा प्रत्येक श्वास नुसता घेऊ नका, तो आतपर्यंत अनुभव करा. हे श्वास आपल्याला काहीतरी सांगतायत की तू जिवंत आहे, तू या वर्तमानात आहेस. आपल्याला हे सांगतात की तूच आहेस ते तत्व जे आपल्या वेदांमध्ये सांगितलंय. तत्वमसी, तूच आहेस जे तू बाहेर शोधतोयस. आपल्या हृदयावर ठेवलेले आपले हात, हातांचा स्पर्श, श्वास, सगळं अनुभव करा. ह्यासाठीच आलोय आपण या देहामध्ये. अनेक जन्म वाट बघितली हा देह धारण करण्यासाठी. अनेक योनींमध्ये आपण फिरलोय. या सगळ्या अनुभवांसाठी आभार माना. या श्वासांचा अनुभव घेण्यासाठी हसणं, रडणं, आनंद, दुःख, सगळ्यासाठी आपण खूप जन्म वाट बघितलीये. आता तो मिळालाय. त्यामुळे जो अनुभव येतोय, जी लोक भेटतायत, चांगली वाईट, त्या सगळ्यासाठी थँक्यू म्हणा. कारण हेच आपल्याला मुक्तीकडे घेऊन जाणार आहे. जितकं आपण स्वीकारू तितके आपण पुढे जाऊ. माझं हृदयचक्र रेकी शक्तीद्वारा संतुलनात आलंय. या क्षणाला मी माझ्या पूर्वजांचे आणि रेकी शक्तीचेही आभार मानते. आता आपला उजवा हात आपल्या आज्ञाचक्रावर, आपल्या कपाळावर आणि डावा हात कपाळाच्या मागच्या बाजूला किंवा दोन्ही हात पुढेही ठेवू शकता. शेवटचा 1 मिनिट राहिलाय. आपण आज्ञाचक्रावरच आपलं सत्र संपवणार आहोत. संकल्प देऊ. माझ्या आयुष्यात स्पष्टता आलीये, क्लॅरिटी. माझ्यामध्ये निर्णय क्षमता वाढत आहे. आपल्या हातांचा स्पर्श आपल्या कपाळाला जाणवू द्या. दिवसभर हे मन, हा मेंदू अनेक विचारांनी थकून गेलाय. त्याला रिलॅक्स करा. आपण सत्रातून बाहेर आलो तरी सुद्धा काही क्षण तुम्ही आपल्या डोळ्यांवर हात ठेवून डोळ्यांनाही रेखी द्या. कारण डोळ्यांवाटे खूप ऊर्जा बाहेर पडते. सत्र आपण थांबवतोय. भेटू आपण उद्याच्या सत्रात. धन्यवाद.